मित्रांनो, तुम्ही एक शब्द ऐकला असेल, इक्वायटेड मंथली इन्व्हेस्टमेंट ई एम आय इतका मोठा ट्रॅप आहे, इतका मोठा जंजाल आहे, इतकी खोल विहीर आहे. याच्यात एकदा माणूस फसला की तो कधीच पैशानं पुढे जाऊ शकत नाही, कधीच तो माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. तर हे ई-एम-आय आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. थोडंसं पैसा, तुम्ही कंपनीत काम करत असाल, तुम्हाला 20-30 हजार रुपये सॅलरी असेल किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबला असाल, काही करत असाल, तर तुम्हाला एक बँक ई-एम-आय कार्ड जारी करते. ते ई-एम-आय कार्डचं आपण एक ट्रॅप समजून घेऊया. ते ई-एम-आय कार्ड काम कसं करते, तर त्याच्यामध्ये आपण एकदा फसलो की कसं आपल्याला ते ई-एम-आय कार्ड मागं सोडत राहते, ते श्रीमंत होऊ देत नाही. ते रिसायकलिंगसारखं काम करते. एखादं प्रोडक्ट कसं रिसायकल होते ते तसंच काम करते. तर तेच या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. ई-एम-आय काय असते, कसं काम करते, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे आपल्याला काय आहेत, त्याचं नुकसान काय, हे सगळं समजून घेऊया. तर ई-एम-आय जर तुम्हाला तुमची मंथली सॅलरी जर तुम्हाला येत असेल, कोणत्या कंपनीकडून, कोणत्या कॉर्पोरेशनकडून, कोणत्या इंडस्ट्रीकडून, कोणत्या गव्हर्मेंट जॉबकडून, तर तुम्हाला एक बँक मुद्दामून एक कार्ड जारी करते, मुद्दामून तुम्हाला एक कार्ड कंडक्ट करते की बाबा तुम्हाला हे कार्ड पाहिजे का, आणि तुम्ही खुश होता की मला ई-एम-आय भेटला, ई-एम-आय कार्ड भेटला. ई-एम-आय कार्ड, आता मी कोणत्याही वस्तू ई-एम-आयवर क्रेडिट करू शकतो, खरेदी करू शकतो. तर मग हे तुम्हाला याच्या मागचं मेजॉर कारण आहे की तुम्हाला तेच कार्ड नाही का श्रीमंत का होऊ देत नाही. हे सांगतो तुम्हाला. एक माणूस एका कंपनीमध्ये काम करतो, काम केल्याच्यानंतर त्याची स्टार्टिंग सॅलरी 18,000 असते. 18पासून तो माणसाला 35,000पर्यंत येतो. 35,000 आल्याच्यानंतर एक कोणतीही रँडम बँक त्याला एक कार्ड जारी करते. त्यातून तो कार्ड घेतो. घेतल्याच्यानंतर त्याला त्या कार्डमध्ये असते सांगितलं की तुझ्याकडे पैसे जरी नसले तरी तू कोणतीही वस्तू परचेस करू शकतोस. झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये झिरो, कोणताही व्याज त्याच्यावर लागत नाही, काहीच लागत नाही असं सांगतात. कुठं कुठं व्याज लागते तर सांगतात आधी बँकवाले. त्याच्यानंतर त्याला कार्ड भेटते. कार्ड भेटल्याच्या नंतर हे माणूस बाहेर फिरायला जातो. आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तो माणूस फिरस्ती असतो माणूस. संडे सॅटरडे कुठंतरी फिरायला जात असेल तर मग त्याची महिन्याची सॅलरी येण्याच्या आधीच त्याची सॅलरी कॅशलेस सॅलरी खतम होत असेल. आणि त्याच्यानंतर तो चला आता रविवारी तर पैसे नाहीत, मात्र खिशात तर क्रेडिट कार्ड आहे, तर आपण काय करूया, क्रेडिट कार्डवरूनच खरेदी करूया. तो माणूस फॅमिली घेऊन जातो, कुठंतरी व्हिजिट देतो. व्हिजिट दिल्याच्यानंतर काय चांगल्या हॉटेलमध्ये जातो. आणि जेव्हा त्याच्याकडे कार्ड नव्हतं तेव्हा तो 500 रुपयाचंच खात होता फॅमिलीसाठी. तर तो आता त्याच्याजवळ क्रेडिट कार्ड, ई-एम-आय कार्ड असल्यामुळं तो माणूस 3-4 हजार रुपयाचं एका 5 स्टार हॉटेलमध्ये फॅमिलीला नेत असेल प्रत्येक हप्त्याला. तर मग त्या माणसावर क्रेडिट कार्ड्सची लिमिट असते एक, मात्र ते लिमिट ते पूर्ण करत असेल महिन्याची. तर मग सॅलरी येण्याच्या आधीच त्याची इकडची सॅलरी खतम होत असेल. तर मग त्या माणसाला एक जंजालमध्येच तो माणूस फसला ना, त्या माणसाला उरायलच काय मग. तर क्रेडिट कार्ड जे असते ना, हे ई-एम-आय कार्ड जे असते ना, ते कार्ड जे नाही का पहिले आपल्याला आदत लावून देते की बाबा तू पहिले काय कर, तुझ्याकडे पैसा नसला तरी तू हे वापर, बिंदास वापर, तू घे पैसा याच्यातून, काहीच नाही, काही टेन्शन घेऊ नको, आम्ही हाव तुझ्या दुःखासुखाला. मात्र त्याच्यानंतर तुमचा पैसा आल्याच्यानंतर आम्ही कसं घेऊ ते, हे क्रेडिट कार्ड याचा प्लॅन बनवते. म्हणजे की तुम्हाला ते तुमच्या खिशात 1 रुपया ते कार्ड उडू देत नाही. 1 रुपया आला, पैसा गुंतून टाकला, आला पैसा, आली सॅलरी महिन्याची, गेली इकडून, पैसा हातात येण्याच्या आधी इकडून निघून जातो. तर हे एक ट्रॅप आहे, मोठा ट्रॅप आहे. हे स्कॉडसारखं काम करते. समजून घ्या. थोडंसं मेंटॅलिटी असली तुमची, त्या क्रो मेंटॅलिटीसारखं काम करू नका. लोक जसा विचार करतात तसा विचार करू नका. बरेच लोक म्हणतात की ई-एम-आयवर परचेस केलेली वस्तू जेव्हा पैसे नसले तेव्हा आपल्याला फेडता येतात. मात्र ते काहीच कामाचं नसते. काय जरूरत आहे तुम्हाला त्या वस्तूची ई-एम-आयवरच घेण्याची? ते घरी पैसे जमा करून तुम्ही घेऊ शकत नाही का? अकाउंटला सेव्ह करून घेऊ शकत नाही का? त्याच्यासाठी थोडं मेंटल स्ट्रॉंग होणं महत्त्वाचं आहे. पैसे असले थडाथड खर्चले तर माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही. ई-एम-आय असल्यामुळं काय असं होते, माणसाजवळ नसलं तरी पैसा त्याच्यातून खरेदी करत होतो. ते माणसाला आदत लावण्याची एक आदत, ते आदत बेकार आहे, ते काहीच कामाचे नाही. त्याच्यासाठी स्वतःच्या बँकमध्ये जमा करून कोणती वस्तू परचेस करणं बरं. बाकी एकदा ई-एम-आय कार्डच्या मागं माणूस लागलं, फसलं की तिथं फसूनच जाते.
मग तेच काम करावं लागते. जर काही नाही केलं तर बँकेचे कॉल येतात, तेच फेडावं लागते. तेच EMI वर कोणती गाडी खरेदी केली, वस्तू खरेदी केली, त्याच्यासाठी झटावं लागते. कसं करावं, मग माणूस थोडा डिप्रेस्ड होते. त्याला फॅमिली जड जावं लागते, त्याची जड वाटते, फॅमिलीचं डिप्रेस्ड होते. एवढी फॅमिली मी कसा सांभाळू त्याला होते. त्याच्यानंतर कोणी कोणी तर मोठे मोठे म्हणजे फाशा घेतात लोक, याच्यामध्ये फसलेले लोक फसतात याच्यामध्ये. श्रीमंत माणसं म्हणजे श्रीमंत म्हणजे म्हणता येणार नाही त्याला, श्रीमंत माणूस इन्व्हेस्ट करतो. तर ते EMIच्या नादी न लागलेलंच बरं. तर मग हे माणूस लायबिलिटीच्याच मागं राहतो, ते ॲसेटच्या मागं कधीच जाऊ शकत नाही. हे EMIकडं फक्त लायबिलिटी कार्ड आहे मला म्हणावं लागेल. म्हणजे बघा ना, याच्यात तुम्हाला प्रॉफिट काय काय आहे का प्रॉफिट? तुम्हाला 1 रुपये तरी प्रॉफिट यायला का त्याच्यातून? 0 प्रॉफिट आहे तुम्हाला, 0. EMI म्हणजे उलटा आपल्या खिशातून पैसा एक्स्ट्रा चालला, एक्स्ट्रा पैसा. जेवढी आपली आय नाही, पुंजी नाही येत आपल्याला मंथली, तेवढा खिशातून आपल्याला आपला पैसा त्याच्यात व्हायला चालला. तर हे एक त्याचं कारण आहे. त्याच्यामुळं काय करायचं, जेवढं होईल तेवढं इकडं लिमिट कमी ठेवायची. EMI तुमच्याकडे कार्ड जरी असलं, गावाकडच्या लोकांकडचं नसतेच, मात्र शहरातल्या लोक जिथं कंपनीत काम करतात पुरं EMI वर वस्तू जेवढ्या होतील तेवढ्या इग्नोर करायच्या घेणं. कारण EMI वर एकदा बऱ्याच जणांची मेंटॅलिटी आता इथं असेल की बुवा काहून आमच्याकडे तर पैसा नसते आणि आमच्याकडे महिन्याचा थोडा थोडा पैसा येते, तेच पैसा आम्ही तिकडे थोडा थोडा देतो पैसा. बरोबर आहे, ते काही ते चुकत नाही. मात्र तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी पैसा द्यावा लागेल ना बुवा, एक्स्ट्रा. म्हणजे तिच्यात तुमची लायबिलिटीची टर्म तिथे लागू व्हायली ना, एक्स्ट्रा पैसा चालला ना तुमचा काहीतरी. कशाला घालायचं 1 रुपया तरी? बरं तुम्ही मेहनतीचा 1 रुपया तरी कोणाला म्हणजे कशाला द्यायचा? कमवा ना त्याच्यातून. जर 10 रुपये येत असतील तर 20 रुपये बनवायचा प्लॅन बनवा ना. जोपर्यंत आर्थिक बाजू मजबूत होत नाही तोपर्यंत तशा घाटिया म्हणजे धंदे करणं बेकार आहे, फालतूगिरी आहे ते. बाकी ज्याच्या क्रेडिट कार्डच्या नादी न लागणं, त्याला लिमिट असेल, काही असो न लागण्यानेच बरं. कोणतीही बँक देत असेल की SBIनंच दिलं मला आणि IDBIनंच दिलं, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन मला सांगायला घेऊन जा, कोणतंही सांगत असेल तरी ते बँका तिच्या प्रॉफिटसाठी सांगायची. उगीच कस्टमर केअर तुम्हाला कॉल लावत नाही, काहीतरी त्याचं मोठं कारण असेल. तुम्हाला उगी कोणता पाहुणा बोलत नाही नातेवाईकामधला, गावातलं माणूस काम पडल्यावर बोलते, नातेवाईक काम पडल्यावर बोलतात. तर बँकाशीच काय तुमचा असा संबंध आहे आठवत काय तिथं? म्हणजे काय तुमचं अशा नाते हातं तिथं सांगायले, प्रेमानं बोलायले कस्टमर केअर की बाबा तुमचं हॅलो सर, युअर क्रेडिट कार्ड इज अप्रुव्हल नाव. काय घेणं नाही तिला, तुमच्याकडून फायदा आहे तेव्हाच तर ती द्यायला तुम्हाला. तर हे अशी आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही समजून घ्या, समजलं असेल तर. बाकी कळालंच असेल तुम्हाला काय असते काय नाही ती टर्म. जाता एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुमच्याकडे कार्ड आहे की नाही. नसलेलंच बरं, कारण आहे तर तुम्हाला त्याचा फटका माहीतच असेल. तर कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा कार्ड आहे की नाही. नमस्कार मित्रांनो.